प्रधान भक्तिमार्ग दाखवून देणारे वारकरी संप्रदायाचे मानबिंदू संत मालिकेतील महान संत आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी या निमित्तानं वंदन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर विराजमान मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री या भागाचे एक लाडके आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार दत्तामामा भरणे साहेब, आदरणीय आमदार यशवंत तात्या माने, मंचावर उपस्थित एक ज्येष्ठ बुजुर्ग नेतृत्व आदरणीय जमाप्पा मोरे, माजी मार्गदर्शक आणि माळीनगर शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय रंजन भाऊ, विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे विश्वस्त आणि एक खमक्या म्हणून आमच्या समाजाचे नेतृत्व आदरणीय राजे संभाजी शिंदे साहेब, मग आता इंदापूर तालुका माझ्यासाठी सुद्धा फार काही आता अनोळखी राहिलेला नाही। मंचावरच्या 90% लोकांची नावं मी घेऊ शकतो, परंतु वेळेचं बंधन आहे आणि मला उत्तरला राजेंनी सांगितलं की आता साऱ्याची नावं घेऊन वेळ घालू नका, त्यामुळे आता ज्यांचं नाव घेता आलं नाही त्यांना जर माझा राग आला तर त्यांनी लागवून पाहायचं। या कार्यक्रमाचे संयोजक सावता परिषदेचे प्रदेशाचे संघटक आणि माझे सहकारी, अतिशय जिवलग सहकारी संतोषजी राजगुरू, प्रकाशजी देवशे, बनसोडे आप्पा आणि सर्व माझे सहकारी मंडळी, बनसोडे नाना आणि या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, समोर विराजमान उपस्थित सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, पहिली आणि भावांनो, आदरणीय मामांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली। मामांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आणि या भागातील एक व्यक्तिमत्व नेतृत्व तात्या मोहोळमधून आमदार झाले, म्हणून या दोघांचाही या ठिकाणी सावता परिषदेच्या वतीने नागरी सत्कार व्हावा आणि याच निमित्तानं या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहेत त्या सर्व व्यक्तिमत्वांचा सेवा गौरव या ठिकाणी व्हावा या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। वास्तविक पाहता मामा मला राजगुरूंनी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम घ्यायचा असं सांगितलं आणि त्याच्यामध्ये तुमचं सांगितलं वाढदिवसाच्या कार्यक्रमाऐवजी एखादा लोकोपयोगी लोकांचा याचा कार्यक्रम घ्या, त्यामध्ये मला पाहुणा बोलवा आणि त्यामध्ये माझा अभिष्ट चिंतन करा। आणि म्हणून या ठिकाणी मी सावता परिषदेच्या वतीनं तुम्हाला दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर ज्या ज्या महान व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी आता सेवा गौरव पुरस्कारानं गौरव होणार आहे त्या सर्व महनीय व्यक्तिमत्वांना मी या ठिकाणी मनापासून त्यांनाही अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। माझं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन तुम्ही सर्वांनी केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचा देखील मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। कल्याण आखाडे नावाचा बीड जिल्ह्यामधला एक सामान्य खेडेगावातला एक कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत आता परिचित झालेला कार्यकर्ता, एक अतिशय सामान्य परिस्थिती असताना सुद्धा तुम्हा सर्वांच्या पाठबळावर तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर सामर्थ्यावर या ठिकाणी
ठिकाणी सावता परिषदेची मोठ आता महाराष्ट्रभर बांधल्या गेलेली आहे. मी काही आमदार नाही, मात्र इमानदारीने काम करतो म्हणून अप्पा माझ्या वाढदिवसाचा सप्ताह साजरा होतो. मला 1 तारखेपासून अनेक जण काल फोन करत होते, परवा फोन करत होते, साहेब आता उद्या पुन्हा तुम्ही तुमचा फोन मिळायचा नाही. म्हणजे हे जे एवढं प्रेम आहे, हे प्रेम हे तुमच्यामध्ये प्रामाणिकतेने सातत्याने काम केल्याची पावती असं मला वाटतं. राजे पायाला भिंगरी बांधल्यागत या महाराष्ट्र पालथा घालण्याचं काम, महाराष्ट्र पायदळी पुरवण्याचं काम या ठिकाणी माळी समाजाला संघटित करण्यासाठी मी करतो. महाराष्ट्रातल्या माळी समाजाच्या न्याय हक्क माळी समाजाला मिळाले पाहिजे. माळी समाज संघटित झाला पाहिजे, जागृत झाला पाहिजे, आक्रमक झाला पाहिजे. यासाठी माळी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून आम्ही करतो. समाज बांधवांनी त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे. मी अधिक लांबवणार नाही, आणखी मामाचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. आणि या ठिकाणी जो महत्वाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम आणखी मागं शिल्लक, म्हणून अधिक न लांबवता मी या ठिकाणी राजगुरूंना मनापासून धन्यवाद देणार आहे. मामा तळमळ कशाला म्हणायचं, धडपड कशाला म्हणायचं, बरोबर कशाला म्हणायचं, हे जर पाहायचं असेल तर राजगुरूकडे पाहायचं. अतिशय निष्ठावंतपणे काम करणारा असा माणूस मला मिळाला, हे माझं भाग्य आहे. मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दुसऱ्या बाजूला असायचो. जेव्हा माझा निर्णय व्हायचा तेव्हा राजगुरूंचा पेच झाला, पण राजगुरूंनी त्या पेचाला जुमानला नाही. राजगुरूंनी सांगितलं, आखाडे साहेब तुम्ही म्हणता की आमची दिशा आहे आणि तुमच्या सोबत आहे. आणि केवळ इंदापूरमध्येच नाही, प्रचारामध्ये सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये राजगुरू आदरणीय अजितदादांच्या सोबत त्यांचे भाषण त्या ठिकाणी झाले. राजगुरू तुम्ही म्हणाले माझं फसवलंय वगैरे असो, आता मात्र आता आपण मामासोबत आलो, योग्य ठिकाणी आलोय. आदरणीय मामा, आता सावता परिषद ही अतिशय जाणतं नेतृत्व आहे. आदरणीय पवार साहेब असतील, दिलेला शब्द पाळण्याची ज्यांची ख्याती आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, त्यांच्या सोबत एक राजगुरू आपण आता. आणि म्हणून आता मात्र नावमेद होण्याचं कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये सावता परिषदेला आणि माळी समाजाला चांगले दिवस येणार आहे. आणि म्हणून राजगुरूजी या पुढच्या काळामध्ये आणखी हिरिरीने आपल्याला सर्वांना काम करायचं आहे, संघटन वाढवायचं आहे. सोबतच मामांच्या पाठीशी आपल्याला वाढवायचंय, मामांची ताकद या ठिकाणी वाढवायची आहे. मामासारखं एक चांगलं नेतृत्व या मतदारसंघाला लाभलंय. बहुधा मामा पाठीशी असतात, पण हे मामांचं मात्र राजे मामांच्या पाठीशी लोक, मामांच्याच पाठीशी लोक, मामा पाठीशी असतात पण मामांच्याच पाठीशी लोक असावे. कारण मामाचं व्यक्तिमत्व, मामाचा स्वभाव, मामाची कार्यशैली, मामाची कार्यपद्धती ही त्याला कारण आहे. अतिशय सामान्य माणसाला सुद्धा विचारायचं, चौकशी करायची, त्याचे प्रश्न सोडवायचे. आणि म्हणून एका बलाढ्य माणसाला सुद्धा पराभूत करून मामा दुसऱ्यांदा या ठिकाणी निवडले. हे सोपं काम नाही. या ठिकाणी आप्पांचं सुद्धा फार म्हणजे या भागामध्ये आप्पांच्या बाबतीमध्ये म्हणजे मी नव्याने काही सांगा अशातला भाग नाही. याही वयामध्ये अर्थात आदरणीय पवार साहेबांचे ते सहकारी आहेत, म्हणून या वयामध्ये पवार साहेबांचं जसं तसं त्यांचंही कामकाज सातत्याने सुरूच असत आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी अधिकता वेळ घेत नाही, आपण सर्वांनी मामाच्या पाठीशी उभा राहून आपल्या समाजाचे प्रश्न मार्गी लावावे. मामांनी सुद्धा माळी समाजाला जास्तीत जास्त या ठिकाणी सत्तेमध्ये झुकतं भाग द्यावं, अशा पद्धतीची या ठिकाणी नम्र अशी मागणी मी आपल्याकडे करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि राजगुरूंचा आभार मानतो. त्यांच्या सर्व प्रकाश आमच्या
असतील आवडते असतील सर्वांचा आभार मानून मी या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद.